रायगड जिल्ह्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा पारा प्रचंड वाढला असून दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाची झळ जास्त जाणवू लागलीये। त्यातच मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात वणवा लागण्याच्या प्रमाणात वाढ दिसून आलीये। सर्वच ठिकाणी डोंगर भागामध्ये वणवा लागण्याचे सत्र सुरू असून मोठमोठाली झाडे देखील या वणव्यामध्ये जळून खाक होत आहेत। रोजच लागणाऱ्या वणव्यामुळे आणि वृक्षतोडीमुळे उन्हाची लाट दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं चित्र पाहायला मिळतंय। वाढत्या उष्णतेमुळे रायगड जिल्ह्यातील नागरिक अक्षरशः हैराण झाले असून दुपारी 12 नंतर नागरिक घराबाहेर येणं टाळत आहेत। त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावर देखील शुकशुकाट पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे नव्यानं बांधण्यात आलेल्या मुंबई गोवा महामार्गालगत एकही झाड नव्यानं लावण्यात आलेले नाही। त्या कारणानं महामार्ग अगदी भकास दिसत आहे। याचाच आढावा घेतलाय आपल्या कोकणचे प्रतिनिधी देवेंद्र दरेकर यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच उन्हात झळ बसत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून लागणारे वारंवार वनवे, त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावर नसलेली सावली, यामुळे उन्हाची लाट बाहेर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। आपण आज पाहू शकता, आपण मुंबई गोवा महामार्गावर माझ्या बाजूला आपण पाहू शकता, हा डोंगर पूर्णपणे जळून हा खाक झालेला आहे। त्यामुळे डोंगरामध्ये असलेली मोठमोठी झाडे, त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला असलेली काही छोटी मोठी वृक्ष ही पूर्णपणे जळून खाक झालेली आहेत। आज मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना कुठेही सावली पाहायला मिळत नाही। त्यामुळे या उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत। त्यामुळे दुपारच्या वेळेस नागरिक घराबाहेर पडण्यासाठी टाळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची झळ जर एवढी जाणवत असेल तर मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाची लाट येण्याची शक्यता वर्तवलेली जात आहे। त्यामुळे यावर आता ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनलेले असून वणवा विरोधी कायदा हा कागदावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सर्वच डोंगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहेत। त्यामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे वणवा विरोधी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे करणे आता गरजेचे आहे। देवेंद्र दरेकर, रायगड। मागील काही दिवसापासून आपण पाहतोय उन्हाचा पारा दिवसांदिवस वाढताना दिसतोय आपल्याला, आणि अजून तर मार्चच चालू आहे, एप्रिल आणि मे अजून बाकी आहे। हे सर्व होत असताना आपण घरातून बाहेर जेव्हा पडतो 10 ते 4 वाजेपर्यंत ऊन एवढं जास्त अति प्रमाणात आहे, तर पुढच्या काही वर्षानंतर अजून किती बिकट परिस्थिती होईल ह्यासाठी आत्ताच प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। हे सर्व होत असताना आपण पाहतोय की गेले एक 10 ते 15 वर्षापासून आपल्या मुंबई गोवाचं महामार्गाचा रोड जो झालेला आहे त्या टायमिंगमध्ये 100, 200, 300 वर्षे झाडं जी होती, जे मोठे मोठे वृक्ष होते ते तोडले गेलेले आहेत। ते तोडून झाल्याच्या नंतर त्यांनी नवीन प्रोजेक्ट केला होता की आजूबाजूला नवीन झाडं लावायची, पण गेले 5-6 वर्षापासून झाडं लावली, पण अजूनपर्यंत ती झाडं काय प्रॉपर मोठी झालेली नाहीत व पाण्याचं नियोजन वगैरे काहीच नसल्यामुळे ती झाडं त्यांचं वाढच झालेली नाही। आणि हे सर्व होत असताना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खूप मोठा हाल होतो त्यांचा, आणि जे विद्यार्थी वगैरे त्यांना पण शाळेत जाता येताना खूप जास्ती त्रास होतोय। हे सगळं आपल्याला सर्व दिसून येतं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो की आपल्या महाड आणि माणगाव पोलादपूर तालुक्यामध्ये जे डोंगर आहेत ते डोंगराला असा कोणताच डोंगर जो राहिलेला नाही की ज्याला वणवा लागलेला नाही। तर शासनाने ह्यामध्ये जे डोंगराला आग लावेल किंवा जो कोण म्हणजे असं दिसून येईल की जो कोण वणवावर लावतोय त्याला कठोर अशी एक शिक्षा दिली पाहिजे, जेणेकरून लोक वणवावर लावणार नाहीत।